और खास करके देखिए हमारे दो ड्रोन कैमरामैन देखिए बात करेंगे संकेत जी आदित्य जी जिनका सम्मान यहाँ पर मुझे लगता है मौजूद नहीं है। कोई बात नहीं, चलेंगे मैच की तरफ, जैसे आएंगे तभी हम शुरुआत करेंगे। हेलो थैंक यू बाबू शाह। जनमान क्रिकेट संघ जांभेवली आयोजित स्वर्गीय सतीश पाटील स्मृती चषक ही स्पर्धा अतिशदादा पाटील यांचं हे भव्य दिव्य आयोजन मॅच लावते सुरुवात। सेकंड राऊंडचे 2 मॅचेस आणि त्यानंतर एक क्वालिफायर मॅच असेल। पहिला सामना गोरपे संघाने जिंकला होता, त्यांना विनंती आहे की आपण संपर्कात राहा। जनमान जोवेली विरोधात कासगाव टीमचे पहिलं षटक करणने करंटसाठी टाकलेला चेंडू लहाने की धुळे आणि ते लहानेने बाजी मारले। पहिला मोठा धक्का करण धुळे बाद, मोठा धक्का बसतोय जनमान जोवेली संघाला। किती नाराज झाला स्वतःवरती करण धुळे। अपेक्षा असतात, आपण एखाद्या खेळाडूवरती अपेक्षा ठेवतो आणि करण धुळेला अपेक्षा ठेवणाऱ्यांपेक्षाही स्वतःवरती राग आला असेल, स्वतःवरती तो आता चिडचिड करेल, कारण संपूर्ण गावचे दारोमदार संघाचे दारोमदार करण धुळेवरती होते आणि पहिल्याच बॉलवरती करण लहानेने मात्र त्याला बाद केलंय। सापळा रचला आणि त्यामध्ये तो अडकला। मिड विकेटला चांगला झेल क्षेत्ररक्षक संदेश राणेकडून मात्र हा झेल। नवीन फलंदाज अजय, हा खाली राहिला चेंडू। कासगाव एक्सप्रेस हे करण लहाने, पहिला चेंडू विकेट, त्यानंतरचा सेकंड बॉल डॉट बॉल आलाय। अद्यापही खातं उघडलेलं नाहीये। 2 बलाढ्य संघ आहेत या बदलापूर अंबरनाथ बेल्ट मधील, एकमेकांच्या अगदी जवळचे संघ, जास्त दूर नाहीये अंतर दोन्ही गावांमधील। बाउन्सर टाकायचा होता, त्यावरती हुकचा फटका, लीडिंग एज, बॉल चाललाय फाईन लेगला, अजयला मिळेल चौकार। संघाची धावसंख्या 1/4। गरजेचंच आहे, ॲग्रेशन दाखवले होते। खरं तर फास्टर बॉलरचं ॲग्रेशन पाहायचं असेल तर तुम्हाला त्याचा तिखट बाउन्सर पाहावा लागतो, सोसावा लागतो असे फलंदाज म्हणतात, परंतु या फलंदाज अजयने देखील आक्रमण खुलं केलं। हुकचा फटका मारताना चौकार मात्र आला। यॉर्कर बॉल भन्नाट वेग, परंतु बॉल चालला मागे, चॉप करण्याचा प्रयत्न होता। बॅटकट आहे की 22-22चा चौकार मात्र मिळेल। धावा कुठूनही होऊ दे, जोवेली संघासाठी फार महत्वाचे आहेत। करणची विकेट आल्यानंतर धावा येणं गरजेचं जोवेली संघाला। 22चा चौकार आला, वेगवान चेंडू होता, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, काय जिगरा दाखवलाय तो अजयने। एवढा वेगवान गोलंदाज आहे। या अगोदरचा चेंडू चॉप करण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्कर, विकेट किपरलाही चेंडू सापडला नाही, तो लॉंग स्टॉपला गेला। त्याच गोलंदाजाच्या विरोधात अजय धुळे मात्र पुढे पाय सरसावत स्वीप मारण्याचा प्रयत्न करतोय। काय नजर असेल, कॉन्फिडन्स हाय दिसतोय जोवेली संघाचा। कव्हर्सला मारायचा होता चेंडू, ऑफ्टमच्या बाहेरची लाईन पकडले। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय। करण लहाने धावा दिल्यात त्याने अवघ्या 4, कारण ही 22च्या धावा आल्यात त्या 4, त्या धावा त्याच्या खात्यामध्ये नसतील। 1/4
अशी धाव संख्या करण लहानेची आणि जयहनुमान जोवेली संघाची धाव संख्या 1-8. विजयजी सावंत साहेब, अनंत सावंत साहेबांचं आगमन इथे झालंय. विनंती आहे साहेबांना आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. अनिलजी घरात, उत्तमजी जाधव साहेब आपलंही सहर्ष स्वागत. स्वर्गीय सतीश पाटील स्मृती चषक ही स्पर्धा अतिश दादांचं एक दिमागदार आयोजन तुम्ही पाहताय. ऑन ड्राईव्हचा स्ट्रोक व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाही. रोशन धुळे स्वतःचं खातं उघडतोय. संघाची धाव संख्या जोवेलीची जाऊन पोहोचली आता 9 वर. समालोचन कक्षामध्ये आज चंदू शेट्टे सरांचा आवाज तुम्ही ऐकलात. खरं तर आज आमचा मॅडी होता जो याच जोवेली गावचा आहे, परंतु आज चंदू सरांची उपस्थिती आम्हाला लाभली. यॉर्कर बॉल, करण तर वेगवान गोलंदाज निघाला. या गोलंदाजाची गती कमी आहे परंतु टप्पा अचूक आहे. राज लहाने, धाव संख्या 9. थोडा बॅकफुटला आहे परंतु इथून मुसंडी मारावी लागणार आहे जयहनुमान जोवेली संघाला. गोलंदाजी देखील तशीच झाली, टिचून मारा राहिलाय तो कासगाव टीम कडून. करण लहाने आणि राज पुन्हा इथे यॉर्कर बॉल टाकण्याचा प्रयत्न, अपील जोरदार आणि ते हातातून चेंडू निसटला. विकेट किपर कडे थ्रो होईल तत्पूर्वी अजय मात्र तिथे सुखरूप पोहोचलाय. भन्नाट गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी, अचूक गती, अचूक टप्पा, अचूक दिशा साधत मात्र इथे गोलंदाजी चालू आहे राज लहाने कडून. 4 षटकांचा हा सामना. समोरची टेकडी गॅलरी सारखी आहे. समोरची टेकडी, त्याचबरोबर हा रस्त्याकडचा भाग. हे बघाशी मी अनेक खेळाडूंना पाहिलं की MIDC एरिया असून सुद्धा हे सुसज्ज असं क्रीडांगण आहे समीर सर. आणि अनेकांशी चर्चा झाल्या, फ्लड लाईट्स बद्दल चर्चा झाली. अंबरनाथ परिसरातील पहिली रजनी क्रिकेटची स्पर्धा आहे या MIDC विभागातील. दमदार असं आयोजन. पुन्हा ऑन ड्राईव्ह, वाईडिश लॉंगांच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. फक्त एकच धाव. पहिल्या बॉलवरती देखील सिंगल आली होती आणि इथे रनआउटची संधी, थ्रो केलाय आणि 2 धावा. प्रत्येक धाव इथे महत्वाची आहे. राज लहानेचा प्रयत्न चांगला होता परंतु संधी मिळाली दुसरी धाव घेण्याची. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतरचे 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर ही डबल. धाव संख्या जाऊन पोहोचले आता 11 धाव संख्या धावफलकावर. सेकंड ओव्हर चालू आहे. आक्रमणाच्या शोधात आहेत दोन्ही फलंदाज. मोठे फटके त्यांना हवेत. रोशन आणि अजय सध्या मैदानात. हा चेंडू खाली राहिला राजचा. भन्नाट गोलंदाजी चालू आहे. उसळी मिळाली नाही या चेंडूला. त्या कारणास्तव मात्र इथे चेंडू निर्धाव आणि एक डॉट बॉल. दबाव प्रस्थापित करण्याचं काम सध्याच्या घडीला कासगाव टीमच्या दोन्ही फलंदाजांकडून चालू आहे. जोवेलीच्या विरोधात 11 धावा धावफलकावर. रनअप थोडा चुकलाय. गोलंदाज इथे थांबतोय. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण सज्ज राहा. नुकताच जो सामना संपन्न झाला त्यामध्ये तिसगाव संघ विजय झालाय आणि त्यांच्या विरोधात खेळेल लॉंगॉनचा फिल्डर आणि ते झेल मात्र घेतला जातोय. शेवटच्या चेंडूवरती राज लहानेने विकेट घेतली. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 8, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या मात्र 3. धाव संख्या 11, विकेट गेल्या 2 जयहनुमान जोवेली संघाच्या.
चेंजर इनिंग त्याची राहिली होती. सलग 5 षटकार त्याने मारले होते. प्लेअर ऑफ द मॅचचा किताब पटकावला होता. आता अपेक्षा असतील जोविलीकरांना महेंद्र धुळेकडून. अजयचा फटका फसला. लॉंग ऑन अगदी सीमा लगत त्याचा झेल घेण्यात आला. कासगावचे पाठीराखे, जोविली संघाचे पाठीराखे. नेक्स्ट मॅच जनमान ढवळेपाडा आणि त्यांच्या विरोधात 2 हात करेल नुकताच विजय झालेला तिसगाव संघ. चला बॅट हवी असेल तर पंचांची परवानगी घ्या. यस, पंचांच्या परवानगीनुसारच आतमध्ये. प्रत्येक खेळाडूची एक बॅट असते. खरं तर ही बॅट नाही, त्यांच्यासाठी हे शस्त्र आहे. क्रिकेटचं मैदान हे कुरुक्षेत्र आहे त्यांच्यासाठी आणि हे कुरुक्षेत्र जिंकायचं असेल, ही स्पर्धा जिंकायची असेल तर शस्त्राचा वापर हा चांगलाच करावा लागतो. सर्वांना पुन्हा एकदा होळीच्या शुभेच्छा, शिमग्याच्या शुभेच्छा. शिमग्याचा आनंद घ्या. थोडा रंग लावा. लोकांचे रंग बघून कंटाळा आलाय सर्वांना. दोन ओव्हरमध्ये धावा झाल्यात त्या 11. तिसरा षटक गोलंदाजीसाठी दाखल झालाय भावेश. जोरदार फटका. कुवाडिश लॉंगॉनचा फिल्डर पुन्हा इन ऍक्शन दिसतोय. एंड बदललाय परंतु फटका त्याच्याच दिशेने चालू आहेत. एकेरी धावसंख्येने स्कोर 12. तिसगाव विरोधात जनमान ढवळेपाडा अशी पुढची लढत असेल. दोन्ही टीम आपण सज्जरा टॉस करण्यासाठी. तिसरं षटक माहीवरती आता सर्वांच्या नजर आहेत. फिल्डिंग मध्ये वारंवार बदल केले जात आहेत. हा देखील महत्वाचा खेळाडू आहे या क्षणाला जोविली संघासाठी. कासगावच्या विरोधात 2 ओव्हरमध्ये कंबर कसून गोलंदाजी केले. करण असेल, राज असेल, आता भावेश बॉलिंग करतोय. एक वेगळीच ऍक्शन आहे भावेशची. दोन्ही आर्म एकसाथ येतात बॉलिंग करताना. समोर खेचायचा प्रयत्न. लॉंग ऑफला फिल्डर. माहीची विकेट. बिग विकेट डाऊन. जोविली संघाला आणखी एक मोठा धक्का देण्यात यश मिळालंय कासगाव संघाला. विकेट कीपर आपल्या जागेवरती लवकरात लवकर पोहोचा. बॅटर तिथे पोहोचतोय. वेळ जास्त घेऊ नका. तिसगाव आणि जनमान ढवळेपाडा टीम कॅप्टन टॉस साठी या. मागच्या मॅच मध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये करण धुळेने 23 कुठल्या होत्या. स्टार्ट चांगला दिला होता. नंतर मात्र 5 चेंडूंमध्ये 5 षटकार, एक लाजवाब इनिंग माहीने स्वीकारली होती. 69 कुठल्या होत्या. परंतु या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवरती करणची विकेट आणि आता नुकताच माईची देखील विकेट गेले. दबाव आहे परंतु या दबावामधून कोणत्या ना कोणत्या तरी फलंदाजाला बाहेर काढावं लागणार आहे जोविली संघाला. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. मिड विकेटला बॉल आलाय अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. जर्सी नंबर 40 तिथे पोहोचतोय. चांगली फेक आहे विकेट किपरच्या हातामध्ये. थ्रो. एकच धाव. चांगली गोलंदाजी भावेश लहाने कडून देखील. एकेरी धावसंख्येने स्कोर धावून पोहोचला आता 13 वरती 13. लॉस ऑफ 3 विकेट्स. बिग विकेट. करण धुळे, अजय धुळे आणि महेंद्र धुळे. सध्या मैदानात रोशन धुळे आणि त्याच्या साथीला आहे प्रेम. मिड विकेटला सलामी वीर शांत होता रोशन. त्याच्या बॅटमधून आला हा संघर्षमय नवसंजीवनी देणारा जोविली संघासाठी षटकार. विशेष कौतुक आहे. मी डीजे मास्टर साठी सांगतोय की अनेक प्रेक्षक मला जे भेटले त्यांनी डीजे मास्टरचं सॉन्ग सिलेक्शनचं खरोखरच कौतुक केलंय. षटकार आलाय जोविली संघासाठी. महत्वाचा षटकार. दबाव. यस, दबाव नक्कीच जाणवेल. हा खेळ बदलायला वेळ लागत नाही कारण 4 षटकांचा सामना आहे. एखाद 2 चेंडू आपल्या बाजूने आले, एखाद्या टीमच्या बाजूने आले तर लगेचच मोमेंटम सेट होतो.
षटकाराला दबाव जाणवला भावेशवर, व्हाईट बॉल त्याने टाकला, स्कोर जाऊन पोहोचला आता 20 वर. आता अपेक्षा असतील जोवेलीकरांना रोशनकडून किमान 40 पर्यंत पोहोचायला हवं. तिसरं षटक चालू आहे, एक ओव्हर अद्यापही बाकी आहे, लास्ट ओव्हर. प्रयत्न करतोय, टप्पा पडला, टेक ऑफ घेतला, उसळी मिळाली, राईट आर्म राऊंड द विकेटने सध्या गोलंदाजी करतोय भावेश. अँगल बनवत टाकलेला हा चेंडू होता, निर्धाव चेंडूची सांगता. कमालीचं आयोजन. जनमान क्रिकेट संघ जांभेली आयोजित ही स्पर्धा आज तिसरी रात्र सेकंड राऊंडच्या मॅचेसला सुरुवात झाली. हा पहिला सामना सेकंड राऊंडचा, यानंतर सेकंड राऊंडची लास्ट मॅच असेल ढवळेपाडा विरोधात तिसगाव, आणि ते अपील केली जाते परंतु नाबाद घोषित केलंय फलंदाजाला. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि जनमान जोवेली संघाची धाव संख्या आहे 3 बाद 20. बॉलिंग अटॅकही तेवढाच चांगला आहे जनमान जोवेली संघाला. हे सगळ्यांनाच ठाऊक आहे कारण दोन्ही संघ एकमेकांच्या जवळचे आहेत. कासगाव झाला काय, जोवेली झाला काय, अगदी ढवळेपाडा पुढच्या मॅचमध्ये खेळणार आहे. या बेल्टमध्ये आल्यानंतर हे संघ तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळतात. मला तर कर्जत तालुक्यात स्पर्धा असले की शेवटच्या रात्री हेच संघ जास्त करून खेळतात. एकमेकांना खेळ त्यांचा ठाऊक आहे आणि स्पर्धा बदलतात, क्रीडांगणं बदलतात, परंतु यांच्यातला क्रिकेटचा जलवा हा नेहमी वेगळाच पाहायला मिळतो. कधी कधी हायेस्ट रनची मॅच होते, कधी कधी लो स्कोरिंगची देखील मॅच होते. अशा अनेक लढती पाहिलेल्या आहेत आणि दोन्ही पाठराख्यांना ठाऊक आहे लास्ट बॉलपर्यंत जोपर्यंत विजयी होत नाही तोपर्यंत विजयी नाही. कधीही सामना फिरू शकतो. अद्याप एक षटक बाकी आहे. 3 ओव्हरमध्ये 20 झाल्या. लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आला आहे जितेश टेंबे, उंचपुरा गोलंदाज. पहिलाच फुल टॉस टाकलाय, आक्रमण करण्याचा इशारा होता पंचांनी, तर नो बॉल घोषित केलाय. धावा पाहिजेत जोवेली संघाला, नो +1. आणि वेस्ट साइड साठी इथे रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. वेस्ट साइड साठी इथे रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. तिसरे पंच आता तपासतील. अंपायर्स रिव्ह्यू आहे नाही, यस अंपायर्स रिव्ह्यू वेस्ट साइड साठी. फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय, अंपायर नाही, मेन अंपायरचा रिव्ह्यू आहे. लेग अंपायरने तिकडे नो दिलेला आहे आणि मेन अंपायरने रेफर केले तिसऱ्या पंचांकडे. हा, इट्स अ नो बॉल कॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय नो बॉल, कारण लेग अंपायरचा डिसिजन होता नो बॉल. मेन अंपायरला थोडा डाऊट वाटत होता, त्यांनी मात्र इथे रिव्ह्यू घेतला आणि तिसऱ्या पंचांनी रिव्ह्यू घेऊन डिसिजन दिलाय नो बॉल. नो बॉल +1. अशा 2 धावसंख्या जनमान जोवेली संघाच्या 22. फ्रीडची संधी आहे. 22 धावा, फ्रीडचा बॉल आहे. आक्रमण करणं गरजेचं आहे. जोवेली संघाला किमान 40 पर्यंत पोहोचायचं आहे. पोहोचायचं असेल तर लास्ट ओव्हरला एक मोठं षटक करावं लागणार आहे. फ्रीडचा चेंडू, नामी संधी, प्रयत्न करतोय परंतु फायदा उचलता आलेला नाहीये. फक्त एकच धाव, ती देखील लेग बाईटच्या स्वरूपात. फक्त एकच धाव. एकेरी धाव संख्येने धाव फलक 23 वरती 23. 5 चेंडू शिल्लक आहेत. स्वर्गीय सतीश पाटील स्मृती चषक जनमान जोवेली विरोधात कासगाव या 2 संघादरम्यान चालू असलेला हा महासंग्राम. एकाच विभागातील हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत या स्पर्धेमध्ये. तिसगाव टीम आपण टॉस साठी या. ढवळेपाडा टीमचा कॅप्टन इथे उपस्थित झालाय प्रेम धुळे. अंतिम षटकात त्याच्या समोर जितेश टेंबे गोलंदाजी करतोय. अपेक्षा खूप आहेत पाठीराख्यांना, संघातील खेळाडूंना. लोअर फुल टॉस बॉल टाकण्याचा प्रयत्न इथे. आता बॅटिंग टीम कडून इथे रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे वेस्ट साइड साठी.
चला तिसरे पंच आता तपासतील हा नो आहे की नाही. तिसऱ्या पंचांचा निर्णय आला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट असा निर्णय तिसऱ्या पंचांकडून आलाय. धीम्या गतीनं हा चेंडू मात्र टाकला होता लोअर फुल टॉस, परंतु त्याचा फायदा काही उचलू शकला नाही प्रेम धुळे. 23 धावा आणि ते नक्कीच नो असेल. स्क्वेअर लेगला 2 धावा प्रेम धुळे घेतोय. 1+2 अशा एकूण 3 धावा जोडल्या जातील आणि या 3 धावेने धाव संख्या जाऊन पोहोचले 26 वरती. 26 आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. 26 धावा झाल्यात. नवीन गोलंदाज आता या षटकासाठी वापरण्यात येईल, परंतु नामी संधी आले आदित्य या नवीन गोलंदाजाच्या विरोधात जोवेली संघ सुरुवातीला जास्त काही करू शकले नाहीत. आघाडीचे फलंदाज प्रेम धुळे, रोशन धुळेचा जानमान जोवेली संघासाठी संघर्ष मात्र चालू आहे. संघर्ष हा महत्त्वाचा आहे. जीवन असू दे किंवा क्रिकेट असू दे, जेवढा मोठा संघर्ष तेवढा मोठा विजय. फ्रीटची संधी आहे. याच ओव्हरमध्ये 2दा फ्रीट मिळालाय. पाहूया फायदा उचलेल का प्रेम धुळे. मगाचा फ्री हिट अगदी रोशनसाठी होती संधी, आता प्रेमसाठी आहे. 26 धावा झाल्यात. किमान 40 डोक्यात असेल टार्गेट. 35 ते 40च्या आतमध्ये मग मजा येईल सेकंड इनिंगला. शॉर्ट पिच बॉल इथे पुल करायचा होता. लेंथ शॉर्ट केली. काय कमालीचं षटक चालू आहे गोलंदाज आदित्यकडून. भले नवीन षटक टाकण्यासाठी हा गोलंदाज जॉईंट झालाय, कारण नो 2 टाकले होते बीमर, त्या कारणास्तव बॉलरला बॅन करण्यात आलं. आदित्यने षटक हाती घेतला. हा चेंडू निर्धाव टाकलाय. 26 धावा. 3 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. करेल का आक्रमण प्रेम धुळे. लास्ट 3 बॉल्स पुढे टाकला. हा वेगवान चेंडू होता. फुल्लर लेनचा स्ट्राईक पाहिजे. रोशनला नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो होईल. प्रेम धुळे बाद. आणखी एक निर्धाव चेंडू जोवेली संघासाठी. आदित्यचा हा चेंडू मिस टाइम स्ट्रोक. दूरवरून क्षेत्ररक्षक धावत आलाय मिड विकेट मधून आणि काय झेल घेतलाय. रनिंग कॅच. संदेश राणेने ही रनिंग कॅच घेतले. बाद होतोय तो रोशन धुळे. नो चेंडू टाकले, अर्थातच बीमर टाकले असं पंचांनी माहिती दिली. त्या कारणास्तव त्याची बॉलिंग बॅन करण्यात आली आणि गोलंदाजीसाठी आला तो आदित्य. त्याला टाकायचे होते एकूण चेंडू 4. त्यामध्ये त्याने आणखी एक यॉर्कर बॉल आदित्यकडून. काय गोलंदाजी करतोय पहा आदित्य. व्हॉट अ ग्रेट बॉलिंग बाय आदित्य. काय षटक त्याने टाकलंय. शेवटी आला आणि त्याने तब्बल 4 चेंडू निर्धाव टाकलेत. एकही धाव दिलेली नाहीये आणि या मॅच मध्ये जानमान जोवेली संघ पहिल्या सत्राच्या अंती
जोविली संघाच्या धावा झाल्यात त्या मात्र 27 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय खासगावच्या विरोधात. 24 बॉल तिसऱ्या षटकात धावा आल्या 9. सही, लेकिन दृश्य देखिए यहाँ पर जो इस वक्त मैदान का दिखाया जा रहा है वो बहुत बड़ा देखिए यहाँ पर ड्रोन कैमरा के माध्यम से देखिए यहाँ से पूरी इस मैदान का देखिए छवि। और जहाँ पर देखिए वीआईपी डैश में हम देख सकते हैं मेहमान कितना बढ़िया देखिए यहाँ से टेनिस क्रिकेट टॉटिल लाइव देखिए यहाँ से मानो कि जिस तरह से ड्रोन कैमरा में यहाँ पर दिखाई दे रहा है पीछे की तरफ देखिए पेड़ आप देख सकते हो। जिस हम साउथ अफ्रीका में क्या न्यू पार्क में पहुँच चुके हैं अगर इस तरह के दृश्य देखिए यहाँ पर कमाल के देखिए नीचे देखिए जमीन पर हम देख सकते हैं इस मैदान पर अंपायर खिलाड़ी देखिए एकदम छोटे छोटे क्या बढ़िया लोगो देखे दिया गया यहाँ से। बहुत बढ़िया देखिए ड्रोन का छवि यहाँ पर इस वक्त हम देख सकते हैं यहाँ से खास करके स्वर्गीय सतीश पाटिल स्मृति ट्रॉफी 2025 में देखिए खूबसूरत मंजर यहाँ से। लेकिन वही बात करेंगे टारगेट देखिए छोटा है गेंदबाज पहला गेंद के ऊपर देखिए बात करेंगे करण धुले का विकेट गिर जाना और उसके बाद देखिए पूरी टीम के ऊपर दबाव बनाना। यहाँ से खासकर टीम की बात करेंगे ना इस सीजन में देखिए उनकी स्ट्रेंथ ताकत कहा जाए तो गेंदबाजी, लेकिन इस सीजन में देखिए काफ़ी मर्तबा यहाँ से शेनवान जोएल टीम के लिए देखिए हावी होते हैं और हमेशा पलटवार करते हैं यहाँ से। चलिए जहाँ तक देखिए बात करेंगे यहाँ पर पिछला सीजन में देखिए बात करेंगे दोनों टीम दोनों के ऊपर खास करके जोएल भी अभी, लेकिन इस सीजन में अभी तक के देखिए 5 मुकाबला हो चुका है लेकिन नजदीकी मामला, लेकिन हर मैच में खासकर टीम अभी हुआ है मैच जीता है। सॉफ्ट सिग्नल देखिए यहाँ से आउट है कि आज उस रिकॉर्ड को उस इतिहास को तोड़ेंगे यहाँ से। भला ही टारगेट छोटा है लेकिन इसके इतना मनुष्य के हौसले से कोई चीज बड़ा हो नहीं सकता है। देखते हैं डीआरएस लिया गया यहाँ पर से चलिए जाओ जो डगआउट है जो खिलाड़ू कक्ष है। चलिए खासकर टीम है सिर्फ आपके 11 खिलाड़ी वहां पर रही है, बाकी के जो आपके समर्थक हैं उन्हें मैदान पर ताली बजाने दीजिए। सॉफ्ट सिग्नल अंपायर ने आउट दिए हैं।
तो चलिए यहाँ पर बात करेंगे, यहाँ पर आउट बैटर देखिए, यहाँ से बहुत क्लोज देखिए डिसीजन था निश्चित रूप से बल्ला। और जो खिलाड़ू कक्षा देखिए बात करेंगे टकआउट आयोजन करताओं की तरफ से देखिए खास करके सूचित किया गया यहाँ पर कि आपके अतिरिक्त 11 खिलाड़ी के अलावा अतिरिक्त कोई भी खिलाड़ी को वहाँ पर मैच बैठाई। आउट हुए बल्लेबाज देखिए थोड़ा सा नाखुश लौटते हुए यहाँ से। और बैटर की बात करेंगे, आउट होने वाले बैटर से राज लहाने देखिए थोड़ी सी नाखुश यहाँ पर पहला विकेट देखिए यहाँ से वो भी रन आउट में आता हुआ यहाँ से। करण धुले देखिए पूरे जान डालने की यहाँ पर कोशिश कर रहे हैं। भलाई 26 बनाए, 27 की टारगेट है और टारगेट देखिए इतना बड़ा तो नहीं है लेकिन से चलिए बहुत बढ़िया देखिए स्कोरिंग में इस वक्त जुड़े हैं कल्पेश पाटिल देखिए बात करेंगे और उनका साथ दे रहे हैं इस वक्त सागर पाटिल देखिए हम कहेंगे यहाँ पर। तो चलिए यहाँ पर मैच फिर से एक बार देखिए करण धुले तैयार यहाँ पर और खींच कर मारा यहाँ से देखिए लपेट लिया सपेट लिया। अब डगआउट में देखिए तालियां बजती हुई यहाँ पर धतिंग 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 धतिंग। ग्यारह रन तक देखिए पहुंच चुके यहाँ पर और गेंदबाज फिर से एक बार होंगे तैयार। बहुत बढ़िया देखिए इस बार थोड़ा सा स्लोअर देखिए नकल गेंद के थे यहाँ पर और बैटर जगह से खड़े खड़े खेल गए थे यहाँ से। बहुत बढ़िया देखिए हल्के से गुड लेंस के आगे रखे थे यहाँ पर लेन को सामने देखिए सरप्राइज दिया था यहाँ पर। और बैटर की बात करेंगे तो यहाँ से जितेश टिम्बे देखिए अब रिवर्स खेलने चल पड़े यहाँ से। अभी भी देखिए बात करेंगे यहाँ से 16 की जरूरत है और आने वाला देखिए बात करेंगे 18 गेंद से यहाँ पर 18 गेंद 16 का जरूरत है। अगला मैच में देखिए एक बड़ा मैच है तिस्काउंट टीम देखिए यहाँ से और इसके साथ है ढोले पड़ा के विषय मुकाबला रहेगा यहाँ पर। और सेकेंड राउंड का देखिए यहाँ से पहला मैच चल रहा हुआ दो टीम जो जीत कर आएंगे दोनों के बीच में एक रेस रहेगा और उस रेस से देखिए एक टीम सुपर 8 में पहुँच जाएगा और जो टीम रेस से हारेगा वो टीम शाम का जो पहला मुकाबला यहाँ से गुरपेट टीम देखिए जो घर की टीम को शिकस्त दिया था उसके साथ है वो अंतिम मुकाबला रहेगा सुपर 8 के लिए। और आने वाला देखिए बात करेंगे कल 4 नाइट चौथा नाइट रहेगा 8 मुकाबला देखिए कुल कवर किया जाएगा यहाँ से। अभी तक देखिए मैच नंबर चलता हुआ 6 कल्पेश जी पाटिल देखिए बहुत बढ़िया देखिए यहाँ पर स्कोरिंग के काम दिखाते हैं यहाँ पर टेनिस क्रिकेट लाइव है। हमारे गौरव दादा सावलिया जी इस वक्त देखिए हमारे पास करीब पीछे में प्रथमेश देखिए बात करेंगे यहाँ से कैमरा मैन भी देखिए यहाँ से अच्छी मेहनत डीजे भी देखिए हमारे हम देख सकते हैं यहाँ से बड़ा अच्छा वो भी साथ दे रहे हैं। लेकिन सब बैटर की बात करेंगे भावेश स्ट्राइक पर आते हुए गेंदबाजी में भावेश लाने देखिए स्ट्राइक पर गेंदबाजी में देखिए महेंद्र धोले देखिए बात करेंगे माही जिनकी हमने जिक्र किया था यहाँ से पिछले मैच में देखिए गेम चेंजर इनिंग्स खेले थे और जो पहला विकेट गिरा था ना करण धुले मुझे लगता है थोड़ा हल्के में लिए कोई ताकत नहीं देते कोई एलिवेशन नहीं देते सिर्फ एक बल्ले का फुल वो आपने छोड़ दिए थे जड़ में रखते हुए यहाँ से। नहीं तो करण धुले जो गेंद पर आउट हुए ना वो गेंद छक्का भी हो सकता था। बिल्कुल उन्होंने बटोमैन का इस्तेमाल नहीं किया था ताकत ही नहीं थी आता से। सर मुझे लगता है उनके दिमाग में भी ये नहीं था कि फील्डर वहाँ पर रहे लेकिन क्या सही जगह पर फील्डर रखा गया था और
लेन को आगे रखा था एकदम से उनके पैर विकेट के बीच में, और ज़्यादा रूम नहीं मिला जो वहाँ पर खड़े खड़े उतना ताकत लगाएं, उसके लिए देखिए पहले से तैयार, मुझे लगता है उतनी तैयारी में वो नहीं थे ऑन साइड में बड़ा शॉट खेलने के लिए, उन्हें मजबूर किया था। लेकिन यहाँ पर देखिए इस तरह की क्या चीज लेना पड़ेगा अगर छोटा सा टारगेट बचाना है तो। ये देखिए रनआउट का मौका, दूसरा रनआउट भाई। यहाँ से क्या हो रहा है, यहाँ से कास्कॉट टीम के लिए खराब तालमेल देखिए बिगड़ता हुआ यहाँ से। आज देखिए बात करेंगे जो लेडीज का आईपीएल चल रहा है, बेंगलोर टीम के लिए भी यही दिक्कत बना था। 2 रनआउट देखिए उनका शुरुआत में विकेट गिरा था, और जिसके कारण देखिए मुंबई टीम ने हॉबी हुई थी, मुंबई वुमेन टीम, और बड़ी शानदार जीत हासिल की थी यहाँ पर। चलेंगे डीजे के पास, 2 विकेट गिरा है, टीम का स्कोर बात करेंगे तो यहाँ से 14 रन है, लेकिन अभी भी 13 की जरूरत है। चलिए यहाँ से बात करेंगे चलिए गेंदबाजी की बात करेंगे यहाँ से। गेंदबाज तैयार, फिर एक बार और जड़ में रखते हुए यहाँ से अंपायर ने देखिए मैके सर की बात करेंगे, रमेश माथे से सागाव बता दिए भाई बल्ले को छूकर गए। यहाँ पर कितनी अच्छी अंपायरिंग देखिए, इसलिए कहते हैं ना बॉलीवुड में सबसे कठिन रोल एक अच्छे एक्टर को दी जाती है, और क्रिकेट में सबसे कठिन रोल अंपायर को दिया जाता है। रन आया, टीम का स्कोर देखिए 15 पहुंचा है, लेकिन अभी भी 12 की जरूरत है। यहाँ से 12 रनों की जरूरत है। क्या अंपायर यहाँ से जानकारी लीजिए, बल्ला बदलना चाहते हैं यहाँ से। अति ज्यादा पटेल लेके हम देख सकते हैं इस वक्त हमारे पैप डैश में तशरीफ रखे हैं। कहते ना किसी के कान में हीरा तो किसी के नाक में हीरा, अरे उनसे हमें क्या लेना देना, हमारे पास भी देखिए एक है हीरा। समाज सेवा देखिए, समाज के साथ साथ है। बहुत बढ़िया देखिए टेनिस क्रिकेट में भी स्कोर देखिए जाकर पहुंच गया पर 16 रन। मंजिल इतना दूर तो नहीं है, लेकिन से धीरे धीरे बैटर बता रहे हैं भाई पहुंचना जरूर है। यहाँ से बैटिंग में देखिए इस वक्त हम देख सकते हैं यहाँ से करण लाहाने देखिए बात करेंगे यहाँ से, बहुत बढ़िया देखिए यहाँ से तैयार गेंदबाज फिर से एक बार करण लाहाने देखिए मंगरुल में भी अपने देखे थे संकट मोचक। ओ ये चलिए भाई जड़ में रखते हुए गेंद थास का जोकर और महेंद्र धुले का यॉर्कर इस वक्त देखिए बयां कर रहा है। खास थोड़ा टोटल बड़ा होता, लेकिन अभी भी देखिए बात करेंगे यहाँ से 11 की जरूरत है, और गेंद बचा यहाँ से 13 गेंद देखिए यहाँ पर 11 की जरूरत है। यहाँ से महेंद्र धुले देखिए फिर से एक बार तैयार से करण लाहाने देखिए, वो जानते हैं यहाँ से हम सिंगल डबल से भी मैच को करीब लेकर। ओ ये चलिए गलती, बहुत बड़ी गलती यहाँ से होती हुई भाई। यहाँ से खाया गुटका पोड़ा मटका, अरे लगेगा 420 का झटका, क्योंकि 12 गेंद अब 7 की जरूरत है।
बहुत बढ़िया। देखिए यहाँ पर 7 की जरूरत है, पारा गेंद बचाए यहाँ से। कहती ना सपने जिसके बुरे होते हैं, इतिहास जिनके बुरे होते हैं, अक्सर सपने भी कभी कभी उनके पूरे होते हैं। लेकिन देखते हैं यहाँ से क्या ये सपना, ये देखिए खुली आंखों से सपना, बंद आंखों से सपना देखना, ये बहुत फर्क रहता है यहाँ से। ढोलेपड़ा टीम देखिए हम देख सकते हैं आज बगैर सचिन केवनी से देखिए टीम मैदान पर उतर रहे हैं। और सुनील केवनी देखिए इनके ऊपर बहुत कुछ जिम्मेदारी जवाबदारी है। और ढोलेपड़ा टीम कहा जाए तो समंदर की तरह इनकी है पहचान है, ऊपर से है शांत, अंदर से तूफान है। अब ऋषभ पंत देखते हैं यहाँ से, बहुत बड़ी जवाबदारी रहेगी। ये नाम मैंने 3 साल पहले भी जोड़ा था उनका, लेकिन ज़्यादा इस साल मुलाकात हो नहीं पाई यहाँ पर। तिसगांव टूर्नामेंट में प्रथमेश ठाकुर ने जिक्र किए थे, निश्चित रूप से शायद समय नहीं मिल पाया। नाइट देखिए इतनी चल रही है, इतना बहुत क्रिकेट देखिए। अब मुझे लगता है थोड़ा सा होले के बाद क्रिकेट थोड़ा सा थम रहा है यहाँ पर धीरे धीरे, लेकिन अभी भी काफी कुछ बचा है भाई। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए यहाँ से करीब अपील और विकेट मिला यहाँ से, लेकिन ये रन आउट भी कर दिया भाई। बैटर यहाँ पर मांग कर रहे थे अंपायर से जाकर कि बल्ला छुआ है, लेकिन विकेट में रह के भी बता सकते थे, लेकिन कोई बात नहीं, लेग भी फिर आउट है यहाँ से। आने देखिए आते हुए यहाँ से छेड़े गया ऊपर रे घुटरू घुटुम नहीं यहाँ से भाई। मैच एकदम देखिए करीब है यहाँ पर, 10 बॉल बचा है, 6 की जरूरत है। अगर यही 6 गेंद 10 की जरूरत होती तो खूब मजा होता मैच में, लेकिन फिर भी कहते हैं ना संघर्ष जारी रखिए, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती। लेकिन क्रिकेट दोस्तों ऐसा है, कभी कभी आपकी कोशिश भी पानी में फिर जाती है। यही देखिए बात कर रहे थे भाई, अब ये छक्का ने दिल तोड़ दिया भाई यहाँ से। और छठा मरतबा देखिए खासगांव टीम जय हनुमान ज्वेलरी टीम के ऊपर हावी होता हुआ इस सीजन में, लेकिन कोई बात नहीं, वक्त वक्त की बात होती है। आज तेरा है तो कल मेरा है, वक्त बुरा है लेकिन रक्त नहीं। मत हो उदास, लोग देंगे तुझे ताना, सर वो भी झुका लेंगे जब जब आएगा तेरा जमाना। हर किसी का वक्त दिन होता है यहाँ से। ढोलेपड़ा टीम देखिए ऑस्ट्रेलिया टीम के ड्रेस कोड और खेल रहे हैं भी ऑस्ट्रेलिया के जैसे। ग्रामीण के दिल्ली धमाका नहीं। चलिए बहुत बढ़िया, देखिए हर टीम देखिए मेहनत कर रहे हैं, हर टीम का वक्त परफॉर्मेंस आपके साथ कितना बेहतर रहता है, कितना लाजमी रहता है यहाँ से, ये तो। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे